जयकुमार गोरेंना आमदार का करायचं तर म्हणजे त्यांचं काम त्या पद्धतीचं आहे. आणि या माणसानं स्वप्न दावलं, पूर्ण केलं आणि आज पूर्णत्वात येतंय. विकास कामं पाहून जनतेला वेड लागलेला आहे. आज माझ्या गावामधून जर मी बघायला गेलो तर जवळजवळ 20-25 मुलं आहेत जे मुंबईमध्ये छोट्या-छोट्या 10 बाय 10च्या रूममध्ये राहतायत, गाळ्यावरती राहतायत. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय, इथल्या सामान्य जनतेचा कौल जाणून घेतोय, कार्यकर्त्यांना, समर्थकांच्या भावना जाणून घेतोय आणि नेत्यांना विचारतोय, उमेदवारांना विचारतोय की तुम्हाला का आमदार व्हायचंय. तर आपण मानखटाव विधानसभा मतदारसंघातील जे उमेदवार आहेत, जयकुमार गोरे हे महायुतीकडून उमेदवार आहेत आणि ते 3 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि चौथ्यांदा ते त्यांना तिकीट भेटलेलं आहे भाजपकडून आणि ते उभं राहिलेले आहेत. तर त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहे. आपण गोंदवले वाघमोडेवाडी या भागात आहे, तर त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. का आता जयकुमार गोरेंचे समर्थक आहे तुम्ही, त्यांना चौथ्यांदा आमदार का करायचं? प्रथम मानदेश प्राईमचं मी वाघमोडेवाडी नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आता जे रणधुमाळी चालू आहे विधानसभेची आणि आमदारकीची, जर माझ्या मतदारसंघातून जर मी बोलायला गेलो, मानखटाव मतदारसंघ, तर आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना जर आमदार का करायचं, माझ्यासारख्या एक वेल एज्युकेटेड मुलांकडून जर तुम्ही प्रतिक्रिया घेत असाल, तर मी हेच सांगेन की गेली एक 15 वर्ष मी काळ पाहायला गेला भाऊंचा. ओके. तर प्रत्येक निवडणुकीमध्ये एक प्रत्येक उद्दिष्ट आणि एक प्रत्येक अजेंडा घेऊन भाऊ निवडणुकीला उतरले गेले आणि जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं ते पूर्ण करून प्रत्येक वेळी जनतेच्या समोर ते आले. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रॉब्लेमला त्यांनी फेस करत ती जी काय जनतेची कामं असतील ते त्यांनी सॉल्व्ह केली. आज जो काय सगळ्यात मोठा संघर्ष होता मानखटावचा, जो गेली 70 वर्ष जनतेने पाहिला. आतापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं गेल्या मागच्या 15 वर्षापर्यंत. जो काय काळ होता त्याच्यानंतर जो कायापालट केला, सगळ्यात मोठी लढाई होती पाण्याची. त्या पाण्याच्या लढाईला आतापर्यंत भाऊंनी ऑलमोस्ट सॉल्व्ह करत आणलं गेलं. आणि जे काही छोटीशी गावं राहिलेली आहेत खटाव तालुक्यामध्ये असतील थोडीफार, ते भाऊंनी या पण निवडणुकीमध्ये अजेंडा ठेवलेला आहे की बाबांनो मला एक शेवटची पाण्याची निवडणूक म्हणून मला एक संधी द्या. राहिलेल्या 3 वर्षामध्ये ही कामं मी सॉल्व्ह करतो. आणि भाऊचा दुसरा अजेंडा जो असेल, जे मी तुम्हाला पत्रकार परिषदेच्या मार्गे तुम्हाला मी सांगेन की भाऊनी स्वतः सांगितलेलं आहे की बाबांनो म्हसवड MIDC असेल किंवा औद्योगिकरण असेल, किंवा भाऊंची इच्छा आहे की बाबांनो या मान तालुक्यामध्ये आजपर्यंत कारखान्यांच्या धुराड्या नव्हत्या निघाल्या गेल्या. ओके. तर या कारखान्यांच्या धुराड्या निघायला पाहिजेत. आज माझ्या गावामधून जर मी बघायला गेलो तर जवळजवळ 20-25 मुलं आहेत जे मुंबईमध्ये छोट्या-छोट्या 10 बाय 10च्या रूममध्ये राहतायत, गाळ्यावरती राहतायत. तर आज माझ्या मानखटावमधून जो एक मुलं बाहेर जातायत आपापल्या नोकरीसाठी, रोजीरोटीसाठी, ओके, जे बाहेर जाऊन राहतायत. ओके. तर माझ्या मुलांनी मानखटावमध्येच नोकऱ्या केल्या पाहिजेत आणि ती मुलं माझ्या कारखान्यावरती गेली पाहिजेत. म्हणजे मुंबईमध्ये जाण्याची गरज नाहीये. तर वेगवेगळे अजेंडा घेऊन चाललेले आहेत भाऊ. दुसरी पाण्याची लढाई संपली, औद्योगिकरण असेल, वेगवेगळ्या विकास कामांच्या मार्फत भाऊने जो अजेंडा ठेवलेला आहे, ज्या सरकारसोबत भाऊ आहेत, त्या सगळ्या गोष्टींशी आम्ही पॉझिटिव्ह आहे. आज माझ्या मतदारसंघामध्ये आणि येऊन माझ्या गावामध्ये जर बघायला गेलो तर जवळजवळ 2,37,00,000ची कामं चालू आहे, झालेली आहेत, मंजूर आहेत, होत आहेत आणि होत राहतीलच. त्याच्यामुळे मी तर मानखटावच्या जनतेला नक्कीच सांगेन की त्याच पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघा आणि भाऊने एकदा संधी द्या, चौथ्यांदा एकदा विजयाचा चौकार देऊ द्या. भाव येणाऱ्या काळात तुमच्या जी काय स्वप्न होतील त्या स्वप्नांना भरारी देतील. अजून काय आहेत कार्यकर्ते विचारूया. या तुम्ही जयकुमार गोरेंचं समर्थक आहे. आता जयकुमार गोरेंना चौथ्यांदा आमदार का करायचं? नाही, भाऊचा जो विकास कामाचा धडाका आहे, तो गेले 15 वर्ष त्यांचा विकास कामं पाहून जनतेला वेड लागलेला आहे. की असा आमदार तालुक्याला मिळाला हे तालुक्याचं भाग्य. आणि अशा आमदारांना जर आपण डावलून जर दुसऱ्याला मतदान करायचं, आता जो विरोधक जर आमदार आहे प्रभाकर गारगे, हे नाव आत्ताच आम्ही ऐकतोय. म्हणजे मान तालुक्यातून, मान खटावमधून जो निवडणूक लढतोय, पण तसं माहिती नाही माणसाला पाहिजे. तर माणसं त्याचं काम काय आहे, काय आता आमच्याकडे कोण आहे उमेदवार तो आम्हाला आज नाव कळायला लागले, पण त्याचं काम बघितलं तर शून्य वाघमोडीत. आणि एका बाजूला वाघमोडीत 2,37,00,000चं काम कुठं, आणि समोरच्या जर उमेदवाराचं काम 0 असेल तर आम्ही का मतदान त्यांना करावं, का निवडून द्यावं, हे आमच्या पुढेच प्रश्न आहे ना मोठा. आणि मग आज पाण्यासारखा प्रश्न असेल, आज MIDC सारखा औद्योगिक विकासाचं काय काय त्यांनी हाती घेतलेलं काम असेल, शैक्षणिक गोष्टीकडे त्यांचं आज मन वळलेलं आहे. ह्या सर्व गोष्टीमुळं आज वाघमोडेवाडीतील जनता त्यांच्यावर इतकी खुश आहे की आज नाही म्हटलं ना तर कमीत कमी 80% जनता भाऊंच्या बरोबर आहे वाघमोडवाडीत. आणि म्हणून आम्हाला कसं आहे, त्या विकास कामं
आज मुंबईला जाणारी माणसं आहेत ते त्यांचा लोंढा थांबायला लागला. आज स्वतः मी गेले 9 वर्ष जे उरमोडीचं पाणी जेव्हापासून सुटलं तेव्हापासून मान तालुक्याला जे पाणी सुटतं कॅनल सुटते ते मीच त्या कॅनलवरती आहे. त्यामुळे भाऊची पाणी उरमोडी कॅनॉलवर आज उरमोडी कॅनॉलचे साहेब आहेत त्यांच्या खाली मी हाताखाली त्यांचं काम करतोय बरं. गेली 9 वर्ष. त्यामुळे कुठल्या गावात पाणी गेलं की इतकं कटाक्षानं त्यांचं ध्यान असतं की आज वाघमोडला पाणी मिळालंय का, पिंगळीत पाणी पोचलंय का, खाली काळेवाडीला पाणी पोचलंय का, नारायणापर्यंत गेलंय का, कुठली गावं राहिली ते, कुठल्या गावाला द्यायचं आहे, किती दिवस लागतील, एवढा विचारपूस करणारा आमदार दुसरा कोण असू शकतो जयकुमार गोरेशिवार. आणि मग स्वतः मी 9 वर्ष अनुभवतोय तिथं कामाला असताना. मग अशा माणसाला म्हणजे जो खरोखरच शेतकऱ्यांच्या साठी जेवढा विचार करणारा माणूस असेल, आज मला सांगा त्यांनी 2000 रुपये शेतकऱ्यांना जे तुमचं मोदीच्या ह्याच्यातून असेल आपल्या राज्याच्या वतीनं आपल्याला 2000 रुपये 4 महिन्याला 3 महिन्याला मिळत आहेत. म्हणजे वर्षाचे 12000 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. लाडकी बहीण योजना तर आहेच. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ह्या वेळेला कशी गेली ही शेतकऱ्यांना अडचणच वाटली नाही त्या दिवाळीची. त्याला कारण कसं आहे, हे भाव ज्याच्यावर बीजेपी सरकार असेल त्यामुळे आम्ही अतिशय खुश आहे वाघमोडेवाडीकर. त्यामुळे आम्ही वाघमोडेवाडीतलंच नाही, वाघमोडेवाडीतील जे कार्यकर्ते आहेत आम्ही तालुक्यात भाऊंसाठी फिरणार आहे. भाऊंच्या प्रचारासाठी आम्ही तालुक्यात सुद्धा फिरणार आहे. जयकुमार गोरेंवर प्रेम करता का त्यांना निवडून द्यायचं? कारण काय त्यांचा 15 वर्षाचा जो काळ झाला तो सगळा त्यांनी पाणी प्रश्न मोठा महत्वाचा तो पाणी प्रश्न सोडवलाय. त्यामुळं जनतेत जास्त लक्ष त्यांच्याकडे काय आहे, तर पुढची जी काही गावं राहिलीत पाणी फिरवण्याची ती ह्या पंचवार्षिकमध्ये पाणी ते फिरवणार हे 100% आपल्याला खात्री आहे. त्यामुळे त्यांना डावलण्याचं कारणच येत नाही. त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहणं हेच महत्वाचं आहे. आणि प्रभाकर घारगे हे आता तुम्ही ह्याला इलेक्शनला उभं राहिलं म्हणूनच माहिती आहे. तो आतापर्यंत माहितच नाही ना कोण प्रभाकर घारगे आहे. त्यामुळे आणि ह्यांचं जे काम आहे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित चालू आहे. आणि निवळ वाघमोडेवाडी इथंच आहे असं नाही, संपूर्ण मान तालुक्यात खटाव तालुक्यात सुद्धा त्यांची कामं चालू आहेत. त्यामुळे त्यांना डावलू शकत नाही कुणीच. आणि शेवटी कसं आहे आम्हाला जास्त त्यांची आस्था असल्यामुळं आम्ही त्यांचा सगळा मान तालुक्यात सुद्धा प्रचार सुरू करणार आहे. जयकुमार गोरेंचे समर्थक आहे का तुम्हाला त्यांना आमदार करायचं? ज्या माणसानं मान तालुक्याला जे स्वप्न दावलं, म्हणजे आजपर्यंत आम्ही जसं माझं वय जवळजवळ 39 आहे, 39 वर्षात 10 वर्षापूर्वी म्हणजे 30 वर्षापूर्वी ज्या लोकांनी स्वप्न दावलं पाणी येईल पाणी येईल ते फक्त स्वप्नच राहिलं. आणि ह्या माणसानं स्वप्न दावलं पूर्ण केलं आणि आज पूर्णत्वात येतंय. आमचं गाव वाघमोडवाडीच, आमची सगळी शेती इकडे शहरी विभागात आहे. आम्ही घरून पाणी घेऊन गेलो तर पाणी संपल्यावर घरीच प्याय येत होतो अशी अवस्था होती. आज जर बघायला आला तुम्ही सत्ता जर बघायला आला का नाही तर पूर्ण वेळ पाणी पूर्ण बंधारे वाहून वाहतायत पाणी, लोक समाधानी आहेत. ज्या ठिकाणी ट्रॅक्टर गेल्यानंतर आमच्या भागातली ऊसाच्या माग 20-20 पोरं पळायची ऊसाची कांडकी पाहण्या म्हणजे घेण्यासाठी. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या इथून ऊसाचे टोळ्याच्या टोळ्या आज मान तालुक्यात उभे आहेत. मग त्या माणसाला कशासाठी विरोध करायचा? जे विरोध करतायत त्यांना माझं सांगणं आहे की ह्या देव माणसाला तुम्ही विरोध करू नका, ह्या परत पुन्हा असा आमदार मिळणार नाही. आणि चांगल्या मताधिक्यानं जयकुमार गोरे विजय होतील ही आशा आहे. आणि भाऊसनी मंत्रीपद मिळेल आणि तालुक्याचा विकास होईल. तुमच्या MIDC म्हणा, अजून 1-2 कारखाने, औद्योगिकरणाची शैक्षणिक क्षेत्रात वाढ होईल आणि तरुणांना मुंबईला वगैरे जायची गरज लागणार नाही. आज खऱ्या अर्थानं मान तालुका सुजलाम सुफलाम जर कुणामुळे असेल तर जयकुमार गोरे भाऊमुळेच आहे. हे कुणी दुसऱ्याने सांगायची गरज नाही, ही जनताच म्हणजे जे विरोधक आहेत तेच सांगतायत की आता भाऊंलाच मतदान दिलं पाहिजे. त्यामुळं भाऊंचा समर्थक म्हणून बी मी सांगतोय आणि विरोधक बी सांगतायत की भाऊच आता विजय झाले पाहिजे जर मान तालुक्याचा विकास करायचा असेल. म्हणून सर्वांनी जयकुमार गोरेंच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं. मागल्या वेळेस खासदारकीला 24,400चं लीड खासदारकीला मिळालं होतं. जी सूज होती काही लोकांची की मान तालुक्यातच भाऊंना आम्ही कमी करू, त्यांची सूज मान तालुक्यानेच उतरवलेली आहे. आणि ह्या वेळेस सर्वसाधारण 60 ते 70 हजार लीडनं भाऊ 100% मान तालुक्यातूनच लीड घेऊन जातील अशी आम्हाला आशा आहे. बघा तालुक्याचा आजपर्यंत इतिहास तुम्ही पाहिला तर गेल्या 15 वर्षापूर्वीचा मान तालुका आणि आजच्याकडेचा मान तालुका यामध्ये जमिनीचा फरक आहे. मार्च महिन्याच्या नंतर तालुक्यामध्ये टँकर म्हणजे
कंपल्सरी पाण्याशिवाय म्हणजे टँकरशिवाय तालुक्याला पर्यायच नव्हता. आजची परिस्थिती आहे की आज तुम्ही आमच्या भागात एक चक्कर राऊंड मारा लागणार. आज ओढ्याला पाणी आहे, परत पाटाला पाणी आहे. त्यामुळं मानखडा तालुका सुजलाम सुफलाम काम जयकुमार भाऊंनी केलेलं आहे. त्यामुळे आमदार भाऊच. जयकुमार गोरेंना आमदार का करायचं तर म्हणजे त्यांचं काम त्या पद्धतीचं आहे जी मान तालुक्याला त्यांची गरज आहे. आणि त्यांची गरज काय तर त्यांनी पाण्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम केले. दुष्काळ मान तालुक्याचा संपवलाय त्यांनी. त्यामुळे ते आमदार दुष्काळच नाही तर पूर्ण रस्ते असतील, शैक्षणिक सुविधा त्यांनी आता नवीन अजेंडा घेऊन ते काम करणार आहेत. त्यांचं म्हणजे शेतीविषयक सगळ्या लोकांच्या समस्या ते सोडवतात. म्हणजे पाणी हा महत्वाचा मूळ प्रश्न आमचा सोडवल्यामुळे जयकुमार गोरे पुन्हा येऊन नव्यानं त्यांनी विकास करतील ह्या आशेनेच आम्हाला त्यांना निवडून द्यायचं. आमदार झाल्यावर मंत्रिपद त्यांना भेटलंच पाहिजे. आणि आमच्या वाघमोडेवाडी ग्रामस्थांकडून तर हे एक आमच्या सर्वांचीच इच्छा आहे त्यांना मंत्रिपद भेटावं. आणि का तर त्यांनी त्यांचं काम तेवढं सांगतं म्हणूनच त्यांना एवढे लोक विचारतात. म्हणजे त्यांचं काम तेवढं मोठं आहे म्हणून त्यांना मंत्रिपद भेटलंच पाहिजे. की वाघमोडेवाडीमध्ये अत्यंत दुर्दैवी अवस्था होती रस्त्याची, पाण्याची, लाईटची, सगळ्याच गोष्टी जे लोकांची गरज आहे त्या लोकांची सुविधा नव्हत्या. तर आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्फत आमची ग्रामपंचायत ह्या पंचवार्षिकला लागली. आणि लागल्यापासून आमदार जयकुमार गोरे भाऊंनी जे मागेल ते काम आम्हाला देण्याचं काम केलं. गावातील प्रमुख डांबरी रस्ते असतील, पाईपलाईनची, जलजीवन जल मिशन अंतर्गत पाण्याची योजना असेल त्याच्यावर मोठा निधी दिला. गावच्या अंतर्गत काय विकास असतील सगळ्या कामावर ज्या आवश्यक लोकांसाठी आहेत ते साधारण 2.5 कोटी रुपयाच्या आसपास त्यांनी आम्हाला भरभरून असा निधी दिला. आणि इथून पुढेही ते आमच्यावर असंच प्रेम ठेवतील अशी आम्हाला आशा आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.